वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे आणि समुद्रकिनारे त्याचबरोबर शॅक पंचतारांकित हॉटेल्ससह छोटे मोठे रेस्टॉरंट फुल झालेत। पणजी परवरी या भागात वाहतूक कोंडी अनुभवायला मिळाली। वीकेंड आणि 31 डिसेंबर असं समीकरण जुळून आल्यानं गोव्यात एन्जॉय करण्यासाठी येणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। कळंगूट, बागा, वागातोर, हणजून, दोनापावला यासारखे टुरिस्ट पॉइंट येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। आणि अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा दरवर्षी खरं तर एक वेगळा उत्साह सगळ्यांमध्ये दिसून येतो आणि त्यातल्या त्यात पर्यटकांचा ओढा जो असतो तो समुद्रकिनारे गाठण्याच्या बाबतीत असतो। अशावेळी जर गोव्यातलं वातावरण आपण म्हणायचं झालं तर ख्रिसमसपासून खास आहे आणि आता नवीन वर्षाचं स्वागत, काय उत्साह बघायला मिळतोय? नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। मी सध्या कलिंगूट बीचवरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आहे ते पर्यटकांची गर्दी या समुद्रकिनारी झाल्याचं पाहायला मिळते। कलिंगूट असू दे, बागा असू दे, वागातोर असू दे, अंजुना असू दे, या सगळ्या बीचवरती आहे ते पर्यटक गर्दीने आहे ते फुलून गेलेले आहेत। देशभरातून आणि जगभरातून आहे ते पर्यटक या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी समुद्राच्या पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद तर घेत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बीच वरती जे शेक्स आहेत त्या शेक्सचा सुद्धा या ठिकाणी आनंद आहे तो घेताना पाहायला मिळतात। आज संध्याकाळी काहींनी सुद्धा कसिनोमध्ये जाऊन पार्ट्या एन्जॉय करण्याचं आहे ते नियोजन केलेलं आहे आणि एकूणच या सगळ्यामध्ये पर्यटकांचा उत्साह आहे तो प्रचंड असा दिसून येतो। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, त्यांच्याशी या संदर्भात आपण जाणून घ्या। कुठून तुम्ही आलाय आणि कशा पद्धतीचं सेलिब्रेशनचं नियोजन आहे? सेलिब्रेशन आता आम्ही नागपूरमधून आलेला आहे आणि सेलिब्रेशनसाठी झालो 31st चांगला माहोल आणि वातावरण छान आहे इथे। गोवा आवडतोच तसा, तरी आम्ही 15 वर्षांनी आलेला आहे आता गोवा लग्नानंतर। छान आहे गोवा। हा कलिंगूट बीच म्हणजे एक फेमस बीच आहे आणि चांगला आहे, इथे लोकांचं वागणं वर्तणूक छान आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला तुम्ही पसंती दिलेली आहे? हो, सगळ्यांना आमच्याकडून हॅपी न्यू इयर। सगळ्यांचं नवीन वर्ष चांगला जाओ। हॅपी न्यू इयर टू ऑल। सकाळपासून तुम्ही कशा पद्धतीनं हा बीच सगळा एन्जॉय करताय आणि काय नियोजन आहे तुमच्या नवीन वर्षाच्या स्वागताचं? आम्ही 31st साठी नागपूरवरून आलेलो आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय। पॅरासेलिंग केली आहे, वॉटर स्पोर्ट एन्जॉय करतोय। छान वाटतं। काय नियोजन आहे आता रात्रीचं? खरं तर नवीन वर्षाचं स्वागत 12 नंतर होणार आहे, 31st नियोजन आता सुरू आहे, काय नियोजन केलंय? सर्वप्रथम तर सगळेजण गोव्यालाच पसंती देतात म्हणून आम्ही पण गोव्याला पसंती दिली आहे आणि सकाळपासून प्लॅनिंग होतं। वॉटर स्पोर्ट आहे आणि आता जी गोव्याला नाईट लाईफ आहे ती एन्जॉय करू आता 31st ची। नक्कीच नाईट लाईफ हे एन्जॉय करणार आहेत। तुमचं काय नियोजन आहे? माझं पण सेम आहे। सगळ्यांना आधी गेल्या वर्षाच्या जे काही आणि येणाऱ्या वर्षाला हार्दिक शुभेच्छा। बाकी गोवा खूप एक्सप्लोर केला आम्ही आणि खूप मजा करतो। असं वाटतं की पूर्ण नेक्स्ट टाइम यावं आणि एन्जॉय करावं। सर्व कुटुंब तुम्ही आलाय, गोव्याला पसंती देत आहे? हो, ॲक्च्युली गोवा फेमसच त्याकरता आहे 31st करता, त्यामुळे आम्ही सगळे मित्रमंडळी आपल्या फॅमिलीसोबत इथे आलो आहे गोवा एन्जॉय करायला 31st। आणि आमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि त्याबरोबर गोवा त्याचकरता फेमस आहे की नाईट लाईफ इथली चांगली असल्यामुळे 31st त्यानुसार आम्ही हे करत आहे इथे। तुम्ही कुठून आलाय, कशा पद्धतीचं नियोजन आहे तुमचं? आम्ही महाराष्ट्र पुण्यामधून आलेलो आहे आणि आज 31st एक एन्जॉय करण्यासाठी आम्ही कालपासूनच तयारी केली आणि गोव्यामध्ये आल्यावरती एक वेगळाच आनंद आहे आणि गोव्यात 31st जर आनंद घ्यायचा असेल तर खरं गोव्यात यायला पाहिजे। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर गोव्याची नाईट लाईफ ही वेगळीच असते आणि या नाईट लाईफचा आनंद घेत सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक आहेत ते सध्या गोव्यामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळते आणि गोव्यामध्ये असे समुद्र किनारे आहेत ते सगळे आता गर्दीने फुलून गेल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल। तर गोवा म्हटल्यानंतर तसं राज्यभरातनं राज्याबाहेरून मोठ्या संख्येनं पर्यटक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी इथे येतात।